हॅलो. हॅलो ताई, हा सुनीता ताई. हा बोला ना ताई. हा, अनुभव शेअर करायचा होता हो. भीती वाटायला लागल्या. का बरं भीती वाटते? बोला ना ताई. ते हाय स्वामी सेवेत आहे बरेच दिवस झाला. हा. नवरा दारू पितोय म्हणून त्याच्यासाठीच मी स्वामी सेवेत आले. आई ग, कुठून बोलता ताई? नाव नाही सांगत हो, गाव नाव नाही सांगत. बरं बरं. हा, मग? ती त्यांना म्हणजे दारू असंच प्यायचं. मग पहिल्यांदा काय केलं, गोळ्या इथं डॉक्टर ओळखीचच आहे. हा हा हा. मग त्या डॉक्टरकडनं गोळ्या घेतल्या होत्या हो. बरं बरं. हं. म्हणजे डॉक्टरने सांगितलं होतं तुम्ही द्या, मी आहे तुमच्या पाठीशी. अच्छा म्हणजे अच्छा. तरी पण जीव असं मागं पुढं होत होतं. घेतल्या गोळ्या घेतल्या डॉक्टरकडनं. भीती वाटते ना? हा, मग गोळ्या घेतल्या, गोळ्या चालू केल्या, बऱ्यापैकी म्हणजे बंद झालं होतं त्यांचं. अच्छा. हा बंद झालं होतं आणि परत मग चोरून गोळ्या देत होते हो. हा हा. चोरून देत होती गोळ्या. मग ते त्यांना कळालं हो चोरून दिलेला. अरे बापरे. हा. कळालं त्यांना गोळ्या चोरून देते म्हणून. मग? मग ते परत ज्यूस, ऍपलचा ज्यूस करून द्यायचे हो, दुधात असं मिक्स करून देत होते मी. काय देत होत्या? ते सफरचंदाचा ज्यूस हो, सकाळी उठल्या उठल्या फक्त ते एक सफरचंद? ग्लास. हा, फक्त सफरचंद का? सफरचंद आणि दूध. आणि त्याच्यात काय अजून औषध टाकायचं? हा, त्याच्यात मग गोळी टाकायची मी. मग ते जवळजवळ 15 दिवस असं घेतलं त्यांनी. अच्छा. हा हा. हा, मग ती बऱ्यापैकी म्हणजे सुटलेलीच, त्यांची दारू सुटलेली. परत मग कळालं असं असं म्हणजे कुठल्या दवाखान्यात दाखवलं का काय काय माहित. अच्छा. मग ती कळालं मग औषध देते म्हणून. अय्या. झाला जरा वाद, झाला वाद आई करायला ग. लागलं. तिथनं मग ते प्यायचंच सोडून दिलं. मग सफरचंद ज्यूस देत होते का नाही, ते प्यायचं सोडून दिलं त्यांनी. अच्छा, मग ते प्यायचं सोडून दिलं. हा, सफरचंद. मग हं. ते झालं, मग मूळव्याधाचा त्रास व्हायला लागला हो त्यांना असंच. अच्छा. हा हा हा. मग मूळव्याधाचा त्रास व्हायला लागला, मग रक्त पडत होतं संडास वाटे त्यांचं. बापरे. हा हा. मग रक्त येत होतं इथं. इथं दवाखान्यात जाऊन दवाखान्यात इंजेक्शन देतात ना ते. त्याच जागेवरती मुळ्या हा हा कुठल्यात हा. का नाही, त्या बरोबर बरोबर. जागेवर इंजेक्शन देतात. हा मग ते काय केलं त्यांनी, जाऊन ते इंजेक्शन घेऊन आले. हा. इंजेक्शन घेऊन आले आणि त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं होतं पिऊ नका म्हणून. अच्छा अच्छा. हा हा. इंजेक्शन घेतलंय, पिऊ नका. हा. मग त्यांनी काय केलं, इंजेक्शन घेतलं आणि परत तासाभरानं पिलं दारू पिलं. अगो बाई. दारू काही पेले आणि ते हिंमत त्यांना हो काय यांना. बाकी, आणि तिथनच त्यांना उलट्या झालेल्या मला सांगितलं नाही, रक्ताच्या उलट्यात आहे. अय्या. बापरे. रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्या. तिथं एकदा झाली. हा हा. तरी पण नाही सांगितलं. माझं इकडे फोन चालूच हो, दवाखान्यात गेलेत, काय झालं आणि काय नाही. बरोबर. पण मग किती म्हणजे काय वाटायला पाहिजे. हम्म, एकीकडे हे औषधं घेतोय आणि औषध एकीकडे आणि तिथंच प्यायचं. पेलेत ताई. आणि माझा जीव काय राहीना, स्वामी पुढे जाऊन सारखं स्वामींना, म्हणजे स्वामी बरं असू दे, ठीक असू सगळं काय. हा हा हा. मग ते झालं, मग तिथनं उलट्या, मग तिथे एक झाली उलटी. हा. आणि परत इकडे येऊन का नाही, मित्राला पोरगी काय बघायला पाहुणे येत होते हो. अच्छा अच्छा. हा हा. मग तसंच ते घरी आले नाही, तसंच ते तिकडे गेलं त्या मुलीच्या घरी. बरं. मग हा हा. तिथं 2-3 उलट्या झाल्या, ते पण नाही सांगितलं मला. अय्या. सांगितलं नाही. हा हा. मग घरी येऊन का नाही, असं जेवलं नव्हतं सकाळपासून, जेवलं नाही. आणि ती थोडी दारू घेतलेली का नाही, त्यांना सहन झाली नाही. बरोबर. हा. मग घरी येऊन झोपलं. मी म्हणते जेवलं नाही, काय नाही, इंजेक्शन करून आलाय, काय सांगितलं काय नाही डॉक्टरांनी. हा हा. तर मग असं रक्ताची उलटी झालेली सांगितलंच नाही अजूनपर्यंत, म्हणजे सांगितलंच नाही त्यांनी. हा हा. सांगितलं नाही, घरात येऊन झोपले. मी पलीकडच्या रूम मध्ये होते. हा. मग घरात येऊन का नाही, अगोदर झाली उलटी, तेव्हा बर. पण नाही सांगितलं. हा. परत मग उठून काय बाथरूम मध्ये करायला लागले, तर म्हणून मी येऊन बघितलं ताई, तर रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्यात ताई. तिथंच बापरे. मला असा धक्का बसला. मी म्हंटल काय, आणि तिथनं आणि उलट्या वाढल्याच अहो त्यांच्या. बापरे. उलट्या वाढल्याच त्यांच्या. परत मग काय केलं, मग हा त्यांनी इथं गावातल्या ते डॉक्टर ओळखीचच आहे हो, हा मग हा त्यांना फोन केला. असं असं म्हटलं, डॉक्टर उलट्या व्हायला लागलेत त्यांना, हा हा. रक्ताच्या उलट्या व्हायला लागले. तर त्यांनी काय बोललं, इथं नको आणायला, हा. पुढं घेऊन जावा तुम्ही.
बापरे! मग पुढं त्यांच्या काय केलं, घरात तर कोण नाहीत आहे. हां. सासरा आमचा जरा वाकडाचा आहे, सासरा नाही, बरोबरच तुमच्या सासऱ्याचं लई. बरोबरच राहतात का ते? सासरा हां. हा एकत्र कुटुंबच आहे ताई आमचं, पण नाही अहो माझ्या बाबतीत लई म्हणजे लई. असू दे आता. हां, मग हां. ते काय केला होता सासरा, पण एका म्हणजे घरात आता एवढा त्रास होते, दंगा चाललाय म्हणताना विचारावं का नाही, हो, बाबा काय झालंय काय नाही. हो. एकटीनं मी म्हणजे बाय माणूस काय करा, मग कोण नव्हतं घरात. आणि मग दीर वगैरे तुम्हाला? दीर आहेत पण ते दुकानात आहेत तिकडं. अच्छा. बाहेर हां. दुकान, सकाळी गेलं की मग संध्याकाळी येतात. आणि जावा वगैरे असतील ना घरात? जावं मी आहे की पोरं पोरं हां, हां, पोरं हां. नाही, पोरांना टाकलंय बाहेर शिकायला. हां, हां, हां. मग काय केलं, त्यांच्या मित्राला बोलवून घेतलं ताई. ते हां. मित्र पण स्वामी सेवेतलेच आहेत ताई. बरं आहे बाबा. मग हां. त्यांना बोलवून घेतलं. त्यांनी काय केलं, मागला पुढला विचार केला नाही. हां. गाडी मग ती पाहुणे आलती का नाही बघायला पोरगी, हां, हां, हां. मग त्या मुलाचीच ताई गाडी होती आणि ते मुलगा पण स्वामी सेवेतलाच होता ताई. बरं आहे बाबा. हां. मग त्यांनी काय केलं, फोन केला त्यांना, अजून गेले नव्हते ते. मग हां, हां. त्यांना फोन करून बोलवून घेतलं इकडे घरी. घरी आल्यावर मग त्यांचा मित्र, मी आणि त्यांनी हां, असं तिघं गेलो दवाखान्यात आहे. हां. पुढं गेलो आहे तिथं, मग ती सया तिथं पण उलट्या काही थांबनाच अहो. अरे बापरे! हां. दवाखान्यात आत गेली ना, असा स्वामींचा मोठा फोटो ताई पुढं ताई, आई जीवात गं! जीव आला म्हटलं. अरे स्वामी वाह! आहात तुम्ही, सोबत आहेत म्हटलं. खरं आहे, खरं तर आहे. असा हं. मोठा फोटो, मग तिथला डॉक्टर पण कावायला लागला हो. बरोबर आहे ना. एवढं त्रास होऊन तुम्ही घेताय असं तसं. मग बरोबर. तिथं तिथं त्यांनी पण ठेवून घेतलं नाही ताई. हां, हां. त्या डॉक्टरांनी पण ठेवून घेतलं नाही. हां. मग तिथं उलट्या तात्पुरतं थांबण्यापुरतं तिथं एक औषध दिलं, एक टोपणभर त्यांनी. अच्छा. हां. मग तिथनं पण त्यांनी काय सांगितलं, पुढं हलवा म्हणून. अरे बापरे! पुढं हलवा, मग तसंच मत आहे तसं ते वडापनं गेलो तिथं पुढं. तिघच हं. होतं बरं का, त्यांचं मित्र, मी आणि त्याने. हो, 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 हो. वडापनं गेलो पुढं हं. सांगलीला दाखवलं. मग सांगलीत तिथं त्यांनी हं. काय केलं, म्हणजे हां. गर्दी खूप होती आणि तिथं पण गेल्या गेल्या ताई दत्ताचा आणि स्वामींचा फोटो होता. आई गं! किती छान. तिथं पण मग ती म्हंटल आहेत स्वामी आहेत बरोबर, काय नाही होणार, अगदी माझं तर बरोबर. हो. जीवात जीव नाही. हं. रडतच गेल्या हो, रडतच. मग तिथं बापरे! दिसलं स्वामींचा आणि दत्तांचा फोटो, नामस्मरण माझं चालूच होतं. हां, 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 हां. मग तिथं गेलो. मग तिथं म्हणजे हां. कमी जास्तीला ती सह्या करून घेतात का नाही ताई. बरोबर. हां. म्हणजे आम्ही मग जबाबदारी तिथं पण घेणार नाही अहो बाबा. सह्या करून घेतल्या, माझा हात थरथर कापतोय. म्हटलं काय करू काय नाही. बापरे! स्वामींचं सतत नामस्मरण घेत घेत ती सह्या केल्या. आई रडत गं! असं डोळ्यातनं पाणी चालूच होत आहे. बापरे! पाणी चालूच. मग तिथं हां, केल्या सह्या बिया केल्या ताई. हां. मग आणि परत मग तिथं हे झालं आणि ती एन्जिओग्राफी करते बघा त्या आत हो, पाईप हो. घालून ताई. माहिती आहे. हो, हो. तिथं अहो त्या डॉक्टरांनी काय केलं, असंच म्हणजे समजावून मला सांगितलं. परत तिथं काय केलं, हां. ती करतेत का नाही तिथं काय आपल्याला बोलवून घेतलं ताई. हात पाय माझं थरथर कापायला लागलं. ती बघू बापरे! वाटतंय आपल्याला. नाही 5-6 बघत. माणसांनी त्यांना धरलेलं ताई आणि ते ह्याच्या घशातनं पाईप घालतात बघा. बापरे! खूप त्रास होतो ताई त्याचा. हा मग ती घालून का नाही ताई, ती त्यांची एन्जिओग्राफी काय म्हणतात ते. स्कोपी म्हणतात त्याला. हा नाही, कोणतीच तरी स्कोपी बोलतात त्याला. हा मला मग त्याला ते हां. केलं ताई. मग तिथं म्हणजे जरा अशी अन्ननलिका म्हणजे अशी म्हणजे हं. फाटलेली हो त्यांची जरा. आई गं! मग त्यामुळे ती रक्ताच्या उलट्या थांबत नव्हत्या त्यांना सारखं चालूच. बापरे! हां. मग तिथं त्यांनी काय केलं, ती टाका मारून घेतला हो तिथं त्या ह्याच्यानं. हां, हां. तर मूळव्याधाच्या ह्याच्यावर. नाही, घशात घशात? घशात हो ते टाका मारून घेतला हो त्यांनी. बाई गं! हां, हां. ती पाईप घालून त्या ह्याच्यात. हां, हां, हां. मग ते बघायला आपल्याला तिथं पुढं उभा करतात ताई. बापरे! तुम्हाला पण किती भीती वाटली असेल हा तुम्हाला? लय भीती वाटली हो ताई, लय. स्वामींचं नामस्मरण चालूच होतं. मग ते पण झालं चांगलं व्यवस्थित झालं. आणि तिथं पण डॉक्टरांनी ठेवून घेतलं नाही ताई. नाही? नाही, ते करून मग पुढं पाठवून दिलं. हां. पुढं मग काय झालं, तिथला पण डॉक्टर नव्हता आणि गेलो हां. का नाही तिथं पण स्वामींचं आणि दत्ताचं फोटो ताई.
आई गं, किती छान म्हणजे मग. जाईल तिथं स्वामी दत्त महाराज जाईल तिथं बरोबर सत्य. दर्शन जाईल तिथं. मग तिथं पण ती डॉक्टर नव्हतं, त्या डॉक्टरांनी दुसऱ्या डॉक्टरांचा नंबर दिला. अरे बापरे! हां, मग आलो दुसऱ्या डॉक्टरापाशी आलो ताई. हां. मग तिथं काय डायरेक्ट मग घेतलं त्या डॉक्टरांनी, म्हटलं इथं तर घेऊ दे म्हटलं, स्वामी आत घेऊ दे हो, म्हटलं. हो, मग हो. तिथं डायरेक्ट डॉक्टरांनी आयसीयूत टाकलं, आयसीयूत नेऊन ठेवलं बापरे! हो त्यांना. मग त्या दिवशी 12-1 झोप काय लागतच नाही हो. मग त्यांनी म्हटलं की हं. 12-1च्या दरम्यान ती काय सिटी स्कॅन सगळ्या शरीराचं करतात हां. बघा. हां, हां, हां. मग ते करायला जायला लागणार तासभर इथं बापरे! ठेवून. मग तेवढ्यात आमचं दीर ती आलं. हां, तिथं आलं दीर ते. हां, मग रात्रभर काय झोप नाही काय नाही, रडायचं तर चालूच. हां, मग तिथनं मग मी काय केलं, 1-1:30च्या दरम्यान का नाही त्यांनी मग उठवलं, म्हणजे फोन करून बोलून घेतलं खाली, हां, असं असं जायचंय सिटी स्कॅन करायला. हां, 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 मग तिथं गेलो खाली, मग त्यांना घेतलं बाहेर गाडीत बिडीत हां. घेतलं. मग तिथनं तारक मंत्र चालू, म्हटलं हे पण रिपोर्ट नॉर्मल येऊ दे हो, म्हटलं, हो, उत्तम हो, येऊ हो. दे म्हटलं रिपोर्ट. बरोबर. तिथनं म्हणजे तवा काय तारक मंत्रही पाठ नव्हतं हो. आई गं! पाहत हं. नव्हतं. मग मी काय केलं, मोबाईल होता माझ्या संग, मग हां, मोबाईलात मी ते लावून डाउनलोड करून द्यायचं. घेतलं होतं हो. हां, मग हां, ते काय केलं, मोबाईलात ते तारक मंत्र इथं या हां. दवाखान्यात चालू केलं, ते सिटी स्कॅन करतात का नाही हां. तिथपर्यंत ते चालूच होतं ते माझा हळू आवाजात. बापरे! हां. ते पण चालू होतं आणि माझं नामस्मरण पण चालू होतं ते. बापरे! मग तिथनं ते झालं, ते पण रिपोर्ट आहे नॉर्मल आलं. पण हां. त्यांची काय दारू काय अजून कमीच नाही होत आहे. किती प्रयत्न केले, प्रयत्न तर अजून चालूच आहे. नाही, नाही. होईल फरक ताई. चालूच आहे ताई प्रयत्न. आणि त्या दारू पायी का नाही वडील काय करते, एकदा दोनदा दुकान आहे हो. हां, दुकान आहे, मग काय सारखं वडील मध्ये काय करायचं, हां, असं दारू पिलं की मग ती चाव्या बिव्या सगळ्या काढून घ्यायच्या. हां. चाव्या बिव्या सगळ्या काढून बापरे! घ्यायच्या. आणि मग ते काय, मग आता चाव्या घेतल्यात काढून, असं किती वेळा तर हां, हां. केलंय ताई. आणि मला तर सासरा डोळ्यातच धरतय ताई, डोळ्यातच कशामुळे? धरतय. म्हणजे काय माहित, असं मध्यंतर ना असंच हीच पहिल्यापासून हायच. म्हणजे मी काय म्हंटल, जाऊ दे, आज उद्या होईल हां. सरळ, आज उद्या होईल सरळ. पण नाही अहो, माझ्याविषयी ती अरे, अरे! त्यांच्या मनात हे आहे का नाही हेच आहे. हां. मग ते झालं ताई. हाय अजून हं, चाल, मग असं आधी मध्ये दारू पिलं का नाही ते चाव्या काढून घ्यायच्या. मग ते हं. त्यांचं प्रमाण मी काय म्हणते, हाय मुलगा, तुम्ही चार भिंती आणि चार हो. चौघात आबरू काढायची हो ताई, चार चौघात. अगदी बरोबर. खरं आहे. मग ते आता नाही त्यांची अशा मुलं लोकांना आता हं. त्यांच्या बरोबर आले आहोत आहे. बापरे! मग ते झालं ताई, हाय स्वामी आहेत पाठीशी ताई, मी स्वामींवर म्हणजे सगळं सोडून दिलंय. अहो ताई, तुमचे इतके छान दिवस येतील ना, अं, विचारू नका. पण मग हे मिस्टरांना आता काय औषधं चालू आहेत बाहेरचे? औषध नाही, ते झालं की आता नाही काय त्रास ताई त्याचा. पण आता अच्छा. आणि आहो ते प्यायला लागलेत. मग प्यायला लागल्यात, बापरे! मग 11 गुरुवार मी 2 वेळा केला. मग असं काय झालं हां, ताई, ते गोळ्या चालू होत्या का नाही, म्हणजे हां, रक्ताच्या उलट्या व्हायच्या अगोदर हां, ताई, हां. गोळ्या चालू होत्या का नाही. हो ना. मग ते गोळ्या घेऊन ताई घेत होते का नाही, ते पेत होते का नाही ताई. हां, 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 मग असंच काय झालं ताई, एकदा ताई हां. गोळ्या घेऊन का नाही, धुलवडी होती त्या दिवशी ताई. अच्छा. हां, घरात मग त्यांनी ताई, मी आता 2-4 वर्ष झालं ताई, मी स्वामी सेवेत आल्यापासून ताई मांसाहार नाही. आणि मिसरीची एक सवय होती हो ताई, ती पण हां. सोडवून घेतली स्वामींनी ताई. वाह, 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 वाह! हे तर मिसरीची फार सवय आणि मोठा ती अनुभव आहे. मांसाहार ताई सोडवून घेतली स्वामींनी. अरे वाह! सोडवून घेतली. मग हं, ती गोळ्या देत होती का नाही, तेव्हा त्यांना का हां. नाही ती गोळ्या घेऊन अहो त्यांनी पेलं हो. होतं हो. हा. बापरे! मग पिऊन काय झालं त्या दिवशी, हां, मंगळवारचा दिवस होता आणि धुलवडी होती हो ताई. मटण हां, बिटन हां, हां, आणून दिलं घरी. हां. म्हणजे त्यांना संशय, हा हिनं गोळ्या परत आणि चालू केलं, ते हे असं तसं संशय आलता हो त्यांना. अरे बापरे! हां, मग ते काय ताई गोळ्या घेऊन परत आणि पिलं का नाही, हां, ते दुकानात अहो तिथंच असं बेशुद्ध वाणीच अहो. मी इकडं फोनवर फोन, बापरे! एकी फोन उचलना ताई. आई फोन गं! उचलना. मग जवळच आमच्या दुकानाच्या जवळच डॉक्टरांचं हे होतं हो. आता नाही तिकडं आलेत लांब आता डॉक्टर.
म्हणजे ते जवळ आहेत म्हणून मी त्या डॉक्टरांना विश्वासात घेऊन मी ते हं. गोळ्या चालू केल्या. म्हणजे डॉक्टर आहेत जवळ, काय झालं हो, तरी हो, पण हो, हो. डॉक्टर आहेत जवळ. मग त्या डॉक्टरांना भेटला तुम्ही परत? मग ते सांगते की काय दुकानात आहो ते त्या दिवशी का नाही पिऊन ती शटर खाली ओढून हं. चपला बाहेर, गाडी बाहेर. हां. मी काय केलं, माझा जीव काय घरी राहीनात आहे. डॉक्टरांना हो. फोन केला परत मी. हां. तर डॉक्टर म्हटले आहेत, आहेत हो. इथं दुकानात आहेत. जरा अच्छा. घेतल्या त्यांनी जास्त. हां, हां. तुम्ही या. मी हाय त्या बरं. अवतारात आहे. एक पाण्याची बाटली घेतली, हां. एखादा एक दोन म्हणजे टावेल असं संग हो. घेतला हां. आणि निघाली घरण्यात आहे. मग घरनं निघाले. मग डॉक्टर मग मध्ये आडवंच आलं हो. मग मला विचारलं डॉक्टर, डॉक्टर काय झालं हो, काय झालं? हां. नाही असं असं म्हणजे हां. घेतल्या त्यानं त्यामुळे जरा त्रास झाला. काय नाही होणार हो मग ना. डॉक्टर सांगतात मला, तरी पण माझा जीव काय राहीना हो. ओह! परत मग त्या डॉक्टरने सांगितलं, विचारलं, काय नाही भिवू हां, नका, हां. काय नाही होणार. ते ओह! झालं, डॉक्टर गेलं पुढं आणि मी दुकानात गेली हो. दुकानात गेले आणि ते शिटर ओढून का नाही त्याने असं तिथंच त्या जाग्यावरच त्या ह्याच्यावरच अहो असं आडवंच पडलेलं अहो. नाही मग किती काय झालं सांगा ना ताई जरा पटकन? अ हां, मग पुढे काय झालं? मग तेच उठना हो, त्याने उठना. मग उठना म्हणून काय ते दिवसभर तसंच पडून राहिलं. परत मग संध्याकाळी डॉक्टरांनी काय केलं, हां. एका मुलाला पाठवून का नाही त्यांना असं दोघं जणांनी म्हणजे दोघांनी असं धरून उचलून गाडीवर नेलं. बसवलं. अच्छा. हा, हां. गाडीवर बसवलं. मग स्वामींना अगोदर म्हटलेलं ते घरी म्हणजे चालत असं येऊ दे, हां, हां. घरीपर्यंत चालत येऊ दे स्वामी, मी 11 गुरुवारचं व्रत परत करेन. अरे मग बापरे! हां. तेवढ्यात अहो तासाभरात मग त्यांनी चालत घरी येऊन झोपलं अहो. आ! स्वामींची म्हणजे एवढी कृपा. मग बापरे! ते खरंच चालत येऊन कृपा आहे. झोपले घरी. हां. म्हटलं परत मग ते स्वामींना म्हटलेलं 11 गुरुवार हो. करतो. मग ते झालं 11 गुरुवार झालं. हो, केलं चालेल. 2 वेळा केलं 11 गुरुवार. वाह! ते केलं पण अजून यांची दारू नाही अहो कमीत आहे. होईल, होईल ताई हां. हाय श्री परत स्वामी मग हाय समर्थ असा ताई. अनुभव लय आलेत हो ताई. हां, मी शेअर करते हां ताई. हां, हां ताई. हां, श्री स्वामी हां, हां. समर्थ. श्री स्वामी समर्थ.